आता रात्रीचे 9 वाजले तर एवढं मटण शिजवायला असतो. हो का? मित्रांनो, रात्रीचे 9 वाजलेत. बार्शीला काही कामानिमित्त आलो होतो. तर भाऊ म्हणला जेवायला येताव का? मग म्हणलं चला आता जेवायला येताव का म्हणल्यावर मला वाटलं होतं भगुन्या फिगिन्यात काय उरलेलं नसल, पण इथं आलो तर पूर्ण रविवारचा धिंगाणा दिसायलाय. हे काय कसा आहे कलेजी? डायरेक्ट काळजात हात घालतो आपण, उगा नाही. बरोबर आहे का लक्ष्मण? 100% राईट. तर मित्रांनो, ओरिजिनल खायचं म्हणजे तुम्हाला एक क्लिअर सांगतो, जेवढे बी आपले ढवारा मटण कंदुरी मटणचे हॉटेल्स आहेत ते का खायचं सांगतो तिथं तुम्हाला. त्याचं कारण, ह्या हॉटेल्समध्ये ना कुठं टेस्टिंग पावडर वापरल्या जातंय, ना कुठं एखादं प्रिझर्वेटिव्ह वापरल्या जातंय. तुम्ही बघा, डायरेक्ट आरावर आपले भट्टीत लाकडं घातले आणि डायरेक्ट बकरं घालून शिजवायला चालू आहे. काय मला काय म्हणते, क्वांटिटी काही लोक जण मला म्हणले 250 मध्ये त्यानं 5 पीस दिले, 7 पीस दिले. अरे तुझ्या मायला 800 रुपये किलो आहे मटन. हा, घरी किती आणतोस? अर्धा किलो. त्याच्यात किती जण खाताव? 8 जण. हा, जरा तर लाज. 250 मध्ये ती द्यायले, त्याच्यात चिकन द्यायले, फ्राय करून द्यायले, अंडा द्यायले, आळणी राईस करून दिले. एवढं जर बायकोला मागितलंस का नाही, बायको ह्या उलतान्यानं चटके देती मागून. हा, क्वांटिटीपेक्षा माणसानं क्वालिटी बघावी. आणि तुम्हाला सांगतो, मटणाचा सगळ्यात इकडं आणणार भावती भाऊ वगराळ, मटणाचा सगळ्यात सार म्हणजे का त्याचा शेरवा आहे. मला सांगा, बकऱ्याचं मटण तर सगळीकडे सारखंच असेल का नाही? का काय बकऱ्याच्या तिरकोनी बोट्या असतात, कुणाच्या चौकोनी असतात, कुणाच्या षटकोनी असतात, नाही का नाही? मग आव कशाला आणता? 2 पीस भेटावे, पण तिची माय शेरवा असा राहावा, अंगामधला सगळा झिंजाडाच निघून जावा. हा, तर सर्व मटन प्रेमीला माझं एकच सांगणं आहे, क्वांटिटीच्या नादी नका लागू. 2 पीस कमी जरी दिले तर फक्त शेरवा सर्व्हिस ह्याच्याकडे लक्ष द्या. कारण वागायनो, हँड वॉशनं तर तुम्ही घरी सुद्धा हात धुवीत नाही, हे मला माहिती आहे. मीच धुवीत नाही तर तुमचं काय सांगायलो. हात खांगाळे की बसलो जेवायला. पण हॉटेलमध्ये 250 तुम्हाला असं वाटतंय त्या हॉटेलवाल्यानं फक्त घोंगरू बांधून नाचायचं राहिले तुमच्या पुढे. हा, असं नका करू. एखादा रविवार यायचा, साजरा करायचा, आनंद घ्यायचा, ती दिलं सोडून. हा, घ्या बरं. ती बकेट घेऊन या रे. हे धरा. किती वेळ लागायला तुम्हाला? घंटा झालं तिथं जेवाय बसलोय, भाकरी नाहीत ना काय नाही. धरा पोत. हो, हात चालवा पटपट. उगा गोल 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 गोट्या केल्या बारकुल्या पिठी करायला. हो, तुम्ही कुठं उठून चालला? हे आलं का मला भाकऱ्या तापणं? काय राव, हे ऐन टायमाला हे घोळच घालू दिनात आता. हेट ठेव का इथली बी बाई. आर लक्ष्मण, काय झालं अण्णा? अरे काय झालं? तिथली बाई गेली, इथली बाई गेली. काय भाकरी का मला का पुऱ्या खाऊ घालतो काय? अहो, दिवसभर कटाळल्या, जरा बाहेर गेले तर करा तुम्ही तर भाकरी. अरे काय तू बोलायला अहो, करा तर. भाकरी म्हणून? तुम्हाला 35 भाकरी लागतात, कुठनं पुरवायचे आम्ही? कुठनं पुरवायचा? कशाला सांगतोस? करा. क्वांटिटी इथेच काय यावंच लागतंय. भाऊ, की तुम्हाला येते का भाकर? भाकरी ती का? यार तुझ्यासारखे. चल घे बघा इकडं. बघा, करा बरं. काय है बाया, बायकोचं बघितलेलं आता किती येतंय काय माहिती. ही बाया का नाही पीठ लाविनात. माझी बायको कशी बरोबर पीठ लावून देते बरं. शिरा होतय का म्हणायला. मित्रांनो, हे हॉटेलवाल्याचं माझ्या संग अशा दुश्मन्या झाल्यात बघा. आता हे भाकर बघा, किती कुटाणाची भाकर आहे. पण आता काय करावं, पर्याय नाही. आता जेवढं येतंय तेवढंच करावं लागत, नाही तर मला काय करावं लागतं, येतंय दुसरं. पण मला काय म्हणायचंय, जेवाय बोलवायचं असेल ह्यानं बी मला कशाला बोलवावं? ह्याला काय म्हणलं, बकरं कापलंस का? ते ये म्हणला, बकरं कापलंय, तुमची वाट बघायलोय. आणि आणून मला असलं कुटाणा केलाय. बाया गावाकडे पाठवल्यात आणि मला म्हणतंय पाणी प्यायला गेल्यात. अर्धा घंटा झालं मी ह्या भाकरीच्या माग आहे. आता उगा काय उधारीत देतय खायला म्हणून ये नाही तर काय बंद पडलंय माझं एवढ्या लांबून यायला. ओ तुम्ही काय बघायला? भाकर शेका दुसरी आधीच.
मनगटावनी भाकरी करायला दुनियाचं पोट दुखायले माझं, गेल्या बारी तसंच केलं. आताशी कुठं भाकर रेडी झाली मित्रांनो. आता माझं काय म्हणणं आहे, आता हॉटेलवाल्याला ही इथं येऊन ह्यांच्या इथं करून खाण्यापेक्षा मला काय म्हणायचंय, माझ्या भाकरी माझी मी घरून आणलेला काय वाईट आहे. अशा बी मी 2 बाया मंगल कार्यालयावाल्या किरायांना लावलेल्या आहेत, रोज याच्यात भाकरी थापून जात्यात. ह्यांचा मला कुटाणाच नको आहे. आपलं आपलं ह्याव का त्याच्यात ही लाईट एक गेली. नशीबच खराब आहे माझं, काय सांगाव तुम्हाला आणि काय नाही. चला बाकीचं तर झालं. मावशी मध्ये पाठवा भाकरी. काय ए लक्ष्मण, आलो आलो, बोला. दरी दुर्डी चला. लाव तिकडं ताट. चला चला, डोस केला, ताण करून ठेवलास माझा. सगळेजण तयार आहेत करा. बकासुराला आपल्या हॉटेलला जेवायला, त्याची आपल्याला जिरवल्याशिवाय जाऊन द्यायचं नाही. चला, आज बकासूरची जिरवायच्या. अरे काय लावलंशी? खाऊन दाखवायचं एवढं. खाऊन कुठं दाखवित असतेत का? सकाळी यावं लागतंय. खायचं तेवढं. खायचं तेवढं. ए, भाकरीचा चुराला ताट आणखी एक. अरे ती सोड, ही सायकलची रिंग कुणा खाली घातली, याचा टायर कुठं आहे? चोरून आणलं त्यामुळे तसं तुला ते. बड़ा हरामी हो बेटा. हो का मित्रांनो, ह्याला मी आधीच सांगितलंय, मला संडास लागली, मी आज काय जेवणार नाही. हे मुद्दाम हटवादी पनावणी करायले बघा. हे बरोबर आहे का सांगा मला? नाही नाही, लय 35 भाकरी करता म्हणून अरे भाकरी 35 काय, सालाची 12 महिने 35 असतात का? बरं 30 खावा आमची इथं आज. तुझ्या वजना एवढा हप्त्याला मटण खातोय, तू काय सांगायलास? मग आणलं की तेवढं आता. आता तुला मी आधीच सांगितलंय भाऊ, मला आणली भात दे वाटीभर, मला संडास लागली, मी काय जेवणार नाही. मुद्दाम असलं 4 लोकांपुढे माझी इज्जत घालायलास का? ए चिकुरीवाणी तोंडाच्या जागेवर सांगायला शीत मला ताट घेऊन आलास. तुझी वाट लावल्याशिवाय राहणार नाही मी. आत्ता राहिलंय, ऐक तुला लास्ट वॉर्निंग. आता फक्त हे आळणी भातावर. तुला मी मगा बी म्हणलं होतं भाऊ, मला संडास लागली, मला जेवायचं नाही. तू काय म्हणलास? मी तुला आळणी भात करतो. आळणी भात केलाय ती केलाय, आणि 4 लोकांमध्ये माझा तमाशा लावलास का? बरं खावा आणि भात. खावा म्हणजे मटण खायचं नाही ते काय सांगता वा सरायचं नाही काय एवढं. सरायचं नाही, घुबडावणे डोळे बघायला त्या भाताकडे पोट फुगलं म्हणजे. मटण खावा की भात काय खाताय? अरे मला आज माझी गिरणी बिघडली, टिकवायचं काम चालू आहे. बर, तुला दाखवितो पुढल्या रविवारी येऊन. बरं या, ते या. काय, होय होय, फक्त बकऱ्याला मसाला खाऊ घालीत राहा. आल्यावर दाखवितो तुझी बिन त्या बकऱ्याची बी. चल. चालतंय म्हणून 4 लोकात अपमान करायलाय. ए गाडग्यावनी तोंडाच्या नेते तिकडं स्वयंपाकघरामध्ये. टीव्ही वनी बघायला दोघं बी माझ्याकडं. वार वा. आता मला सांगा, 4 लोकांमध्ये इज्जत काढणं माझं बरोबर आहे का? अरे बकासूर बी झाला तर माझी बी इज्जत आहे की 4 चौकामध्ये? आहे का नाही सांगा? काय राव, अरे काय व्हिडिओ काढल्यावर फेकून मारीन बघू ना.